बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर विरोधकांनीच नाही तर सत्ताधाऱ्यांनी सुद्धा हा मुद्दा उचलून धरलेला आहे। त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून बीडमधील राजकारण हे राज्यभरातच मध्यवर्ती ठरतंय असं म्हणायला हरकत नाही। दरम्यान या प्रकरणातील सर्वात मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराड हा नुकताच 22 दिवसांनंतर पोलिसांना स्वाधीन झालेला आहे, पोलिसांना शरण गेलेला आहे। सध्या बीड येथील केजमध्ये सीआयडीच्या कोठडीत वाल्मिक कराड याची चौकशी सुद्धा सुरू आहे। दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी याच सगळ्या प्रकरणावरून एक एक्स पोस्ट केली आहे, ज्यामुळे राज्यात आता नवीन खळबळ निर्माण झाली आहे। बीड पोलीस ठाण्यामध्ये नवीन 5 पलंग मागवण्यात आल्याची बातमी रोहित पवार यांनी आपल्या पोस्ट मधून सांगितलेली आहे। त्यांचा नेमका आरोप काय आहे याबाबत आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया। नमस्कार, आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह। रोहित पवार यांनी आपल्या एक्स म्हणजे पूर्व ट्विटर अकाउंटवरती केलेल्या पोस्टमध्ये काही आरोप लगावलेत। त्यानुसार बीड पोलीस ठाण्यामध्ये नवीन 5 पलंग मागवल्याच्या बातम्या आहेत। स्टाफसाठी नवीन पलंग मागवल्याचं प्रशासनाने स्पष्ट केलंय। मात्र असं असलं तरीही आजच अचानक पलंग कसे मागवले असे अनेक प्रश्न आहेत। याविषयी रोहित पवार यांनी आपल्या एक्स अकाउंटवरील पोस्टमध्ये भाष्य केलेले। ते पुढे असंही म्हणाले की नवीन पलंग जर स्टाफसाठी मागवले असतील तर एवढीच तत्परता राज्यभरातील अन्य पोलीस ठाण्यांमध्ये सुद्धा घ्यायला हवी होती। स्टाफसाठी उषा, गाद्या, पंखा, एसी हे देखील बसवता आलं असतं असा उपरोधिक टोला सुद्धा रोहित पवारांनी लगावलाय। यामध्ये पवारांनी कोणाचंही नाव घेतलं नसलं तरी ऐकणाऱ्यांना, पाहणाऱ्यांना, वाचणाऱ्यांना त्यांचा रोख कुणाकडे हे स्पष्ट आहे। दरम्यान बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर चर्चेत आलेले वाल्मिक कराड हे मंगळवारी पुण्यातील सीआयडी कार्यालयात स्वतःहून पोलिसांना शरण आले। त्यापूर्वी 22 दिवस वाल्मिक कराड यांचा शोध सुरू होता, मात्र त्यांचा कुठेही थांग पत्ता लागला नव्हता। शरण येण्यापूर्वी त्यांनी स्वतःचा एक व्हिडिओ सुद्धा शेअर केला होता, ज्यामध्ये त्यांनी स्वतःवरील सर्व आरोप फेटाळून लावले। राजकीय द्वेषापोटी माझ्या विरुद्ध आरोप केले जात आहेत। पोलीस तपासात मी दोषी आढळलो तर जी शिक्षा होईल ती भोगण्यासाठी मी तयार आहे असं सुद्धा वाल्मिक कराड यांनी या व्हिडिओमध्ये नमूद केलं होतं। दुसरीकडे सरपंच संतोष देशमुख यांच्या भावांनी सुद्धा अलीकडे सीआयडीच्या कार्यालयामध्ये भेट देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लवकरच एसआयटीची स्थापना करणार आहेत। पुढच्या फरार झालेल्या आरोपींना जेव्हा पकडलं जाईल त्यावेळी मी माझी या संपूर्ण कारवाईबाबतची प्रतिक्रिया देईन अशी माहिती त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली होती। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी राज्यामध्ये एसआयटीची स्थापना केलेली आहे। या प्रकरणाचा तपास हा युद्ध पातळीवरती केला जातोय आणि लवकरात लवकर संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून दिला जाईल अशी ग्वाही सुद्धा सत्ताधाऱ्यांकडून दिली जाते। बीडच्या मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे सविस्तर अपडेट्स आम्ही आपल्यापर्यंत वेळोवेळी पोहोचवत राहू आणि ते पाहण्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह।